म्हटली की सर संख्येची आदला बदल केली. ठीक आहे, संख्येची आदला बदल म्हणजे हे आता 31 आहे, तर याची आदला बदल केली मी, तर होतं 13. मी 13ला जर मी 4 न गुणलं, 13 चोक 52 मिळतं, असं तुळजानं सांगितलं. ओके. आता मी याची आदला बदल केली तर हे होतं 27. मग 27 लाही मला आता 4 नेच गुणावं लागेल, बरोबर. मग काय, 4 7 28 ला 8 8 2, 4 दोन्ही 8 2 सर 10, ऑप्शन बरोबर. वन. तर झाले. ओके. तर हे असं उत्तर तुळजाने सांगितलं. पण मी तुम्हाला सिंपल सांगू. आता बघा, सर आता बघा ऑप्शन वन. हे, हा ऑप्शन वन बरोबर, ऑप्शन वन इज करेक्ट आन्सर. तर तुळजाने असा आदला बदल केलेली आहे. तर बघा, मला वाटतं ह्या पद्धतीनं उत्तर येतं. माझ्याकडे ह्याचा आन्सर आहे का, बघूया थांबा. इकडे बघा, या या संख्येच्या अंकाची बेरीज केलं तर हे 4 आहेत. 4ला मी काय केलं, 13 गुणलं तर 13 चोक 52, बरोबर. तर या संख्येच्या अंकाची बेरीज केलं तर झाले किती, 9. 9ला मी 13 ने गुणलं तर माझं उत्तर येतं 13 9 वन हंड्रेड 117. अँड तर सेवन्टी. ऑप्शन क्रमांक 1 इज करेक्ट आन्सर. ओके. तर हे सरळ सरळ रूप मिळतं. ओके. तर तू जे केलं ते आदला बदल केली, पण जर एक्झामिनर ने मार्क द्यायचं ठरवलं तर बाबा सरळ सरळ रूपात जर केलं तर हे उत्तर तसं तुझं पण येऊ शकतं. ओके. मी तुझं उत्तर चुकीचं असं ठरवू शकत नाही. ओके. तर तुम्ही आदला बदल केली आणि त्याला तुम्ही 4 ने गुणलं, अशाही पद्धतीनं येऊ शकतं. पण मला सरळ वेने असं वाटतं, मलाही या दोन्ही ऑप्शनवर डाऊट आहे. ओके, व्हेरी गुड. मी तर असा विचार केला नव्हता, पण तुळजाने केलेला आहे. ओके. मला सिंपल सिंपल माझ्या डोक्यामध्ये आलं की बाबा ऍडिशन केलं आणि इंटू 4 केला, ऍडिशन केलं आणि इंटू 4 केलं, हे माझ्या लक्षात आलेलं. ओके, व्हेरी गुड. तर ऑप्शन क्रमांक 1 इज करेक्ट आन्सर. माझं असं वाटतं जर तू तसं केलं तर एक्झामिनरनं ठरवलं तर तुमचं हे ऑप्शन 108 द्यायला नाही पाहिजे होता, पण दिलाय. ठीक आहे, तर ह्याचे तुम्हाला मार्क्स मिळण्याची शक्यता असते. बघू, ते ठरवण्यावर असतं त्यांच्या. ओके, चला, व्हेरी गुड. चला, दोघांनाही दोन्ही ऑप्शन समजल्या, दोन्ही पद्धती समजल्या. आदित्य. हा, आदित्य. ओके, व्हेरी गुड. सर आदित्य, काय आदित्य. केला, या संख्येच्या अंकाची बेरीज केला का? ओके, या संख्येच्या अंकाची बेरीज केला का? काय केला, बोल. संख्येच्या अंकाची बेरीज केला का? तुझं काय केली तू? तुळजा, काय केली? काय अरे, सर? आवाज येत नाही. काय केली तू, कसं काढली सांग. आदित्य बोलत नाही, तू सांग. ठीक आहे, मी मी सांग, ऍडिशन जाऊ दे. केली, तुम्ही थ्री नाही. प्लस फोर प्लस. ओके. ओके, सर ऍडिशन केलेली आहे 3 + 4 + 3. ओके, तर टेन. 10 चा स्क्वेअर केली. 100. सर तसं 81 उत्तर येणार आहे. नाही सर, 2 multiply by 10. सर आवाज येत नाही. आहे बघा, हा जो क्वेश्चन आहे, तर या संख्येच्या अंकाची बेरीज 16 आहे. 1 + 6 केला इज इक्वल टू 7. 7ला मी जर कितीने गुणल्यानंतर 63 येईल. 7 9 63, या 7 ने याला बघा, तर 9 येते. 7 9 63 आलेला आहे. ओके, 7 9 63 असा आलेला आहे. त्याच्यानंतर मला आता 35 कसं येईल हो? इथं कुठला अंक असेल, तर मी ऑप्शन चेक करतो. या संख्येच्या अंकाची बेरीज करतो, 0, उत्तर येतं 1. 1ला मी 9 ने गुणलं तर माझं उत्तर 9 येतं, ऑप्शन कटला. 11 येतं, 1 + 1 = 2 येतं माझं. 2 × 9 केलं तर 9 2 = 18. 18 इथं आहे का? नाहीये. 35 पाहिजे, कॅन्सल.
आता इथे 12 आहे, तर 12चे मी ऍडिशन करणार. 1 + 2 = 3, 3 × 9, 9 3 = 27. हे पण येत नाही. तर बघा 1 + 4 = 5, 5 × 9, बरोबर. 5 × 9 केलं. नाही रे, कुठं चुकतंय मग, थांबा नाही सर 7. थांबा एक मिनिट थांबा. तसं कसं सर आवाज येत नाही. सर आवाजच येत नाही आहे. सर आवाज येत नाहीये. सर ब्रेक होत ते आवाज. हो सर. हो सर. सर आवाज नाही येत आहे. सर आवाज नाही येत आहे. सर आवाज नाही येत. सर आवाज नाही येत आहे. सर आवाज. हो सर.
बाय सर. बाय सर. गुड नाईट. बाय सर गुड नाईट. बाय सर गुड नाईट.